1-to-1 करस्पॉन्डन्स। तर एक ट्रायंगल आपण दुसऱ्या ट्रायंगलवर 6 प्रकारे ठेवू शकतो, त्याला काय म्हणतात? 1-1 करस्पॉन्डन्स म्हणतात। आणि हा जो सिम्बॉल आहे दोन्ही बाजूला ॲरो, हा 1-1 करस्पॉन्डन्सचा सिम्बॉल आहे। तर या ABC ट्रायंगलवर हा जो दुसरा PQR ट्रायंगल आहे हा आपण किती प्रकारे ठेवू शकतो? 6 प्रकारे। एंटी क्लॉकवाईज 3 प्रकारे, म्हणजे ABCचं 1-1 करस्पॉन्डन्स कशासोबत राहील? P बिंदू हा A वर येईल, Q बिंदू हा B वर आणि R बिंदू हा C वर। तर ABCचं 1-1 करस्पॉन्डन्स कशासोबत लागेल? PQR सोबत। आता जर Q बिंदू A वर ठेवला तर R B वर जाईल आणि P C वर जाईल। तर ABCचं 1-1 करस्पॉन्डन्स कशासोबत लागेल? QRP। आणि आता आपण R बिंदू A वर ठेवला तर P बिंदू B वर येईल, Q बिंदू C वर येईल, म्हणजे RPQ सोबत ABCचं 1-1 करस्पॉन्डन्स RPQ सोबत लागेल। RPQ हे झालं एंटी क्लॉकवाईज। आता आपण घेऊ क्लॉकवाईज। आता P बिंदू हा A वर येईल, R बिंदू B वर येईल आणि Q बिंदू C वर येईल। PRQ ABCचं 1-1 करस्पॉन्डन्स कशासोबत लागेल? PRQ। त्याच्यानंतर मग RQP, R बिंदू A वर जाईल, Q बिंदू B वर जाईल आणि P बिंदू C वर। तर RQP आणि आता पहिले PRQ झालं, RQP झालं, आता QPR। तर अशा प्रकारे क्लॉकवाईज डायरेक्शननी 3 वेळा आणि एंटी क्लॉकवाईज डायरेक्शननी 3 वेळा जर दोन ट्रायंगल एकमेकांवर तंतोतंत जुळत असेल तर ते दोन त्रिकोण कॉन्ग्रुअंट आहे असं म्हणतो। आणि या 6 प्रकारांनी आपल्याला ते एकमेकावर ठेवता येतात, त्याला आपण काय म्हणतो? 1-1 करस्पॉन्डन्स। ट्रायंगलला टोटल 6 एलिमेंट असतात, 3 साइड्स आणि 3 अँगल्स। आणि दोन ट्रायंगल कॉन्ग्रुअंट होण्यासाठी एका ट्रायंगलचे 6 एलिमेंट दुसऱ्या ट्रायंगलच्या 6 एलिमेंटसोबत कॉन्ग्रुअंट असेल तर ते दोन ट्रायंगल कॉन्ग्रुअंट असतात। परंतु ट्रायंगलच्या कॉन्ग्रुअन्सच्या काही टेस्ट आहे, ज्यामध्ये एका ट्रायंगलचे 3 एलिमेंट दुसऱ्या ट्रायंगलच्या 3 एलिमेंट्सशी कॉन्ग्रुअंट असेल तर ते दोन ट्रायंगल कॉन्ग्रुअंट असतात आणि रिमेनिंग जे त्याचे एलिमेंट आहे ते ॲटोमॅटिकली कॉन्ग्रुअंट होतात। तर पहिली टेस्ट आहे SSS टेस्ट, साईड टेस्ट। तर याच्यामध्ये बघा, हे दोन ट्रायंगल दिले आहे ABC आणि PQR, आणि इथे आयडेंटिकल मार्क दिली आहे, म्हणजे AB साईड PQ सोबत कॉन्ग्रुअंट आहे, BC साईड QR सोबत कॉन्ग्रुअंट आहे आणि AC साईड PR सोबत कॉन्ग्रुअंट आहे। तर ABC आणि PQR ट्रायंगलमध्ये एका ट्रायंगलच्या 3 साईड दुसऱ्या ट्रायंगलच्या 3 करस्पॉन्डिंग साईड्सशी कॉन्ग्रुअंट आहे, म्हणून हे दोन ट्रायंगल SSS टेस्टनी कॉन्ग्रुअंट आहे। दुसरी टेस्ट SAS टेस्ट, याच्यामध्ये काय होत आहे? 2 साईड आणि त्यामध्ये इन्क्लुडिंग असलेला अँगल। तर आता ABC आणि PQR आपल्याला दोन ट्रायंगल दिले आहे, कॉन्ग्रुअंट पार्ट आयडेंटिकल मार्कनी शो केलेला आहे। तर AB साईड PQ सोबत कॉन्ग्रुअंट आहे, अँगल BQ सोबत आहे आणि BC QR सोबत आहे। तर एका ट्रायंगलचे 3 एलिमेंट दुसऱ्या ट्रायंगलच्या 3 एलिमेंटसोबत कॉन्ग्रुअंट आहे। तर कोणत्या? ही साईड याच्याशी कॉन्ग्रुअंट आहे, अँगल BQ सोबत कॉन्ग्रुअंट आहे आणि BC QR सोबत कॉन्ग्रुअंट आहे। तर साईड अँगल साईड टेस्टनी हे दोन ट्रायंगल कसे आहे? कॉन्ग्रुअंट आहे। ASA टेस्ट, अँगल साईड अँगल,
म्हणजे दोन अँगलमध्ये इन्क्लूड असलेली साईड. तर बघा इथे ABC आणि PQR हे दोन ट्रायंगल दिलेले आहे आणि कॉन्ग्रुअंट पार्ट आपल्याला आयडेंटिकल मार्कनी शो केलेला आहे. तर इथे बघा अँगल B Q सोबत कॉन्ग्रुअंट आहे, साईड BC QR सोबत कॉन्ग्रुअंट आहे आणि अँगल C हा अँगल R सोबत कॉन्ग्रुअंट आहे. तर एका ट्रायंगलचे दोन अँगल आणि त्यामध्ये इन्क्लूड असलेली साईड दुसऱ्या ट्रायंगलच्या दोन अँगल आणि इन्क्लूड असलेल्या साईडशी कॉन्ग्रुअंट आहे, म्हणून हे दोन ट्रायंगल ASA टेस्टनी कॉन्ग्रुअंट आहे. फोर्थ SAA टेस्ट साईड अँगल अँगल. तर एका ट्रायंगलचे दोन अँगल आणि त्याची ॲडजेसंट साईड दुसऱ्या ट्रायंगलच्या दोन अँगल आणि ॲडजेसंट साईडशी कॉन्ग्रुअंट असेल तर ते दोन ट्रायंगल SAA टेस्टनी कॉन्ग्रुअंट असतात. तर इथे बघा आपल्याला ABC आणि PQR दोन ट्रायंगल दिलेले आहे. AB साईड PQ सोबत कॉन्ग्रुअंट आहे, अँगल B हा Q सोबत कॉन्ग्रुअंट आहे आणि अँगल C हा R सोबत कॉन्ग्रुअंट आहे. तर एका ट्रायंगलचे दोन अँगल आणि त्याची ॲडजेसंट साईड दुसऱ्या ट्रायंगलच्या दोन अँगल आणि ॲडजेसंट साईड याच्याशी कॉन्ग्रुअंट आहे, म्हणून हे जे दोन ट्रायंगल आहे कोणत्या टेस्टनी SAA टेस्टनी कॉन्ग्रुअंट आहे. हायपोटेनियस साईड टेस्ट. तर आपल्याला ABC आणि PQR हे राईट अँगल दिलेले आहे. अँगल B आणि अँगल Q 90 डिग्रीचा आहे. तर ABC आणि PQR काय आहे, राईट अँगल आहे आणि राईट अँगल ट्रायंगलमध्ये राईट अँगल ट्रायंगलची वन साईड आणि हायपोटेनियस दुसऱ्या राईट अँगल ट्रायंगलच्या वन साईड आणि हायपोटेनियस सोबत जर कॉन्ग्रुअंट असेल तर ते दोन ट्रायंगल हायपोटेनियस साईड टेस्टनी कॉन्ग्रुअंट असतात. In each pair of triangles in the following figures, parts bearing identical mark are congruent. State the test and correspondence of the vertices by which triangles in each pair are congruent. तर आपल्याला इथे ट्रायंगलच्या पेअर दिलेल्या आहे आणि त्याचे आयडेंटिकल पार्ट जे आहे कॉन्ग्रुअंट पार्ट जे आहे ते आयडेंटिकल मार्कनी शो केलेले आहे आणि आपल्याला सांगायचं आहे की कोणत्या टेस्टनी आणि कोणत्या करस्पॉन्डन्सनी हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुअंट आहे. तर आता बघा या दोन ट्रायंगलमध्ये कोणत्या XWZ आणि YWZ. आता बघा XW आणि YW कॉन्ग्रुअंट दिलेला आहे. त्याच्यानंतर XWZ हा जो अँगल आहे YWZ या अँगलशी कॉन्ग्रुअंट आहे आणि WZ दोन्ही ट्रायंगलची कशी साईड आहे, कॉमन साईड. तर कॉमन साईड कॉन्ग्रुअंट असते. तर मग हे दोन ट्रायंगल कोणत्या टेस्टनी होईल, पहिले साईड आहे मग अँगल आहे आणि मग साईड आहे. तर दोन साईडमध्ये इन्क्लूड असलेला अँगल म्हणजे कोणती टेस्ट होईल, SAS. तर हे दोन ट्रायंगल SAS टेस्टनी कॉन्ग्रुअंट आहे. आणि आता याचं 1-1 करस्पॉन्डन्स सांगायचं आहे. तर 1-1 करस्पॉन्डन्स XWZ याचं 1-1 करस्पॉन्डन्स कशासोबत लागेल, XWZ. डबल मार्क पासनं आपण या अँगलवर आलो W आणि मग कॉमन साईडवर. त्याच पद्धतीने आता याचं 1-1 करस्पॉन्डन्स कशासोबत लागेल, YWZ. डबल मार्क अँगल आणि कॉमन साईड YWZ. आता प्रॉब्लेम 2. इथे दोन ट्रायंगलच्या पेअर दिलेले आहे आणि कॉन्ग्रुअंट जे पार्ट आहे ते आयडेंटिकल मार्कनी शो केलेले आहे. तर ट्रायंगल कोणता आहे, KJI आणि LJI. आता या दोन ट्रायंगलमध्ये तर आता बघा KJI आणि LJI हे दोन राईट अँगल ट्रायंगल आहे. कोणते, राईट अँगल ट्रायंगल आहे आणि ही हायपोटेनियस KI
आणि एल आय हे काय आहे, हायपोटेनियस. तर हायपोटेनियस कॉन्ग्रुअंट आहे आणि याची वन साईड कॉमन आहे. बघा जे आय या पण ट्रायंगलची साईड आहे आणि या पण ट्रायंगलची साईड आहे. तर हे दोन कोणते ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. हायपोटेनियस आणि वन साईड दुसऱ्या राईट अँगल ट्रायंगलच्या हायपोटेनियस आणि वन साईडशी कॉन्ग्रुअंट आहे. तर हे दोन ट्रायंगल हायपोटेनियस साईड टेस्टनी काय आहे, कॉन्ग्रुअंट आहे. आणि आता याचं 1 1 करस्पॉन्डन्स लिहायचं आहे. तर आता आपण KJI याचं 1 1 करस्पॉन्डन्स लावू. KJI पहिल्या ट्रायंगलचं. तर आपण के पासून जे वर आलो 90च्या अँगलवर आणि मग कॉमन साईडवर आलो. तर इथे पण तसंच करावं लागेल. एल पासून 90च्या अँगलवर यावं लागेल आणि मग कॉमन साईडवर. म्हणजे काय होईल, LJI. तर KJIचं 1 1 करस्पॉन्डन्स LJI सोबत लागेल. त्याच्यानंतर आता थर्ड फिगर. इथे ट्रायंगलच्या पेअर दिलेले आहे. आयडेंटिकल जे मार्क आहे कॉन्ग्रुअंट पार्ट ते आयडेंटिकल मार्कनी दिलेले आहे. तर बघा एक ट्रायंगल कोणता दिसत आहे आपल्याला, HEG आणि दुसरा FEG. आता बघा इथे कॉन्ग्रुअंट पार्ट कोणकोणते दिलेले आहे. तर बघा इथे सिंगल मार्क आहे म्हणजे हा याच्याशी कॉन्ग्रुअंट आहे. म्हणजे EH आणि FG ही साईड कॉन्ग्रुअंट आहे. त्याच्यानंतर इथे डबल मार्क केलेला आहे. HG आणि EF ही साईड कॉन्ग्रुअंट आहे. आणि या दोन्ही ट्रायंगलची EG काय आहे, कॉमन साईड आहे. म्हणजे या ट्रायंगलच्या 3 साईड म्हणजे SSS या ट्रायंगलच्या 3 साईडशी कॉन्ग्रुअंट आहे. SSS म्हणजे हे दोन ट्रायंगल कोणत्या टेस्टनी कॉन्ग्रुअंट होईल, SSS साईड टेस्ट. आणि आता याचं 1 1 करस्पॉन्डन्स करायचं आहे. तर 1 1 करस्पॉन्डन्ससाठी मी घेत आहे HEG याचं 1 1 करस्पॉन्डन्स कशासोबत लागेल, HEG. आता बघा HEची करस्पॉन्डिंग साईड कोणती आहे, FG आहे. आणि मग त्याच्यानंतर आपण कॉमन साईडवर आलेलो आहे आणि मग डबल मार्क, सिंगल मार्क, कॉमन साईड, डबल मार्क. तर इथे पण आपल्याला सिंगल मार्क, कॉमन साईड आणि डबल मार्क म्हणजे कशासोबत लावावं लागेल, FGE सोबत. FGE आणि E. त्याच्यानंतर थर्ड फिगर. आता इथे 2 ट्रायंगलच्या पेअर दिलेल्या आहे आणि या 2 पेअरमध्ये कॉन्ग्रुअंट पार्ट आयडेंटिकल मार्कनी आपल्याला शो केलेला आहे. तर हे 2 ट्रायंगल कोणत्या टेस्टनी आणि कोणत्या करस्पॉन्डन्सनी कॉन्ग्रुअंट होईल हे आपल्याला सांगायचं आहे. तर इथे बघा 2 अँगल आणि 1 साईड आहे. 2 अँगल आणि 1 साईड म्हणजे 2 अँगलमध्ये इन्क्लूड असलेली साईड आहे. म्हणजे कोणती टेस्ट होईल, ASA टेस्ट होईल. तर आता बघा कोणता अँगल कशाशी कॉन्ग्रुअंट आहे, तर हा अँगल M अँगल P अँगलशी कॉन्ग्रुअंट आहे आणि SM सेगमेंट QPशी कॉन्ग्रुअंट आहे आणि S जो अँगल आहे हा O अँगलशी कॉन्ग्रुअंट आहे. म्हणजे कोणती टेस्ट झाली, अँगल साईड अँगल म्हणजे ASA टेस्ट. ASA टेस्ट. आणि आता याचं आपल्याला 1 1 करस्पॉन्डन्स लिहायचं आहे. तर 1 1 करस्पॉन्डन्स आपण इथून लिहितो मी. कशापासून, SMA याचं 1 1 करस्पॉन्डन्स SMA. तर कुठून आलो मी, S मग कॉन्ग्रुअंट साईडवर आलो.
आणि मग या अँगलवर आलो. तर एसचा कॉन्ग्रुअंट अँगल कोणता आहे? ओ. नंतर ही कॉन्ग्रुअंट साईड आणि मग पी. तर आता एस एम एवर आलो. एस एम आणि ए म्हणजे याचा कॉन्ग्रुअंट अँगल हा, याची कॉन्ग्रुअंट साईड ही आणि याचा कॉन्ग्रुअंट अँगल हा. म्हणजे इथे मला कशावर यावं लागेल? 1-1 करस्पॉन्डन्ससाठी ओ पी टी स. ओ पी आणि टी. तर एस एम ए याचं 1-1 करस्पॉन्डन्स कशासोबत लागेल? ओ पी टी सोबत. आता प्रॉब्लेम 5. इथे 2 ट्रायंगलच्या पेअर दिलेल्या आहेत, टी एन एम आणि टी एन एस. आता इथे पण कॉन्ग्रुअंट पार्ट आयडेंटिकल मार्कनी शो केलेले आहे. तर ही साईड म्हणजे टी एम साईड टी एस साईडसोबत कॉन्ग्रुअंट आहे. एम टी एन अँगल एस टी एन अँगलशी कॉन्ग्रुअंट आहे आणि एम एन टी अँगल एस एन टी सोबत कॉन्ग्रुअंट आहे. तर आता बघा इथे 2 अँगल कॉन्ग्रुअंट दिलेले आहे आणि एक साईड, परंतु साईड कोणती आहे? ॲडजेसंट आहे. तर 2 अँगल, एका ट्रायंगलचे 2 अँगल आणि ॲडजेसंट साईड, दुसऱ्या ट्रायंगलचे 2 अँगल आणि ॲडजेसंट साईडशी कॉन्ग्रुअंट आहे. तर कोणती टेस्ट होईल? एस ए ए टेस्ट. कोणती टेस्ट होईल? एस ए ए टेस्ट. एस ए ए टेस्टनी हे 2 ट्रायंगल कसे झाले? कॉन्ग्रुअंट. आणि याचं 1-1 करस्पॉन्डन्स लिहायचं आहे. तर मी लिहत आहे एम टी एन, एम टी एन याचं 1-1 करस्पॉन्डन्स एम टी एन. तर याची करस्पॉन्डिंग ही साईड आहे. मग हा अँगल आणि हा अँगल क्रॉस असलेला आणि 0. तर डबल मार्क क्रॉस 0. तर इथे पण तसंच करावं लागेल मला, डबल मार्क क्रॉस 0. तर एम टी एन याचं 1-1 करस्पॉन्डन्स कशासोबत लागेल? एस टी एन सोबत.